छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती आणि प्रक्रियेबाबत जिल्हा उपनिबंधक समृद्ध जाधव यांनी सविस्तर माहिती दिली आहे। पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। महाराष्ट्रातील शेतकरी हा राज्याचा खरं तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहे, परंतु अनियमित पाऊस, गारपीट किंवा नैसर्गिक दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक काही आपत्ती यामुळे काय होतं की आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न येत नाही, त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होतं। त्यामुळे त्यांनी जे घेतलेलं कर्ज असतं ते कर्ज परतफेड करू शकत नाहीत आणि हे कर्ज परतफेड न केल्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळत नाही। तर त्यासाठी मग शासनानं एक कर्जमुक्ती योजना आणल्यामुळं त्यांचं हे कर्ज परतफेड करून नवीन कर्ज घेण्यासाठी पात्र ठरवण्यासाठी ही योजना आहे। याच्यामध्ये साधारणतः आपल्याकडे ग्रामीण पातळीवर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था जे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कर्ज पुरवठा करतात, नॅशनल बँक आहेत, काही कमर्शियल बँक आहेत, त्यांनी जे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलेलं आहे तर ते जे त्यांचं जे पीक कर्ज थकीत झालेलं आहे त्याबाबत त्यांना कर्जमुक्ती देण्यासाठीची ही योजना आहे। यामध्ये पतसंस्थांचा अंतर्भाव नाहीये। जे जे नियमित कर्ज परतफेड करतात त्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये प्रोत्साहन 50,000 पर्यंतची रक्कम मिळणार आहे। 22-23 म्हणजे आर्थिक वर्ष 22-23, 23-24 किंवा 24-25 या 3 वर्षापैकी जे 1-2 वर्षाचं ज्यांनी नियमित वेळेमध्ये कर्ज परतफेड केलेले आहे त्यांना 50,000 पर्यंत त्यांना प्रोत्साहन पण रक्कम मिळणार आहे त्याच्यामध्ये। यस आणि याबाबत शेतकऱ्यांनी तर बँक लेवलला त्यांचे जे आधार, आता ही जी योजना आहे ती आधार बेस आहे, म्हणजे प्रत्येक कर्जदाराचा आधार आहे आणि आधार ऑथेंटिफिकेशन केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे। तर याच्यामध्ये बहुतेक आमच्याकडे सहकारी संस्थामार्फत किंवा सहकारी बँकेमार्फत जे माहिती भरलेली आहे तर त्यामध्ये ते आधार असलेल्या सर्व सभासदाची माहिती भरलेली आहे, फक्त आधार नसलेले फार कमी सभासद आहेत। म्हणजे साधारणतः माझ्याकडे जर हे केलं तर आपल्या जिल्ह्यातनं एक 4-5 असे शेतकरी आहेत की जे आधार नसलेले, बँक खातं आणि त्यांचं जे कर्ज खातं आहे तर त्याच्याशी ते आधार संलग्न केलेलं। यस हो, ॲग्रीस्टॅक असलेले शेतकरी आणि आधार बेस असलेले असे दोन्ही शेतकरी आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे। कारण जास्तीत जास्त आधार म्हणजे आता इथून पुढे जे योजना आपण ही करतो ते ॲग्रीस्टॅक बेस असणार आहेत आणि त्याला आधार पण लिंक असणार आहे, त्यामुळे ते ॲग्रीस्टॅकचा पण याच्यामध्ये अंतर्भाव करण्यात आला। सद्यस्थितीमध्ये आपण जे सहकारी बँकेमार्फत जे साधारणतः आम्ही 59,000 पर्यंतचे शेतकऱ्यांची माहिती अपलोड केलेली आहे। तर याच्यामध्ये आता ही प्रोसेस झाल्यानंतर प्रत्यक्षात किती शेतकरी पात्र होतात तर याच्यात नंतरच प्रत्यक्षात आपल्याला कळेल की नेमकं शेतकरी किती पात्र होतात। त्याच्यामध्ये आता काय इन्कम टॅक्स असेल, हे सगळं 2-3 पॅरामीटर आपण कंबाईन करून प्रोसेस होणार आहे। कालावधीचं कारण आपल्याकडनं तर माहिती म्हणजे सर्व बँकांनी, म्हणजे सहकारी बँका असतील, सर्व कमर्शियल बँक आहेत, नॅशनल बँकांनी माहिती ही भरलेली आहे, प्रोसेसिंगची प्रक्रिया चालू आहे। तर साधारणतः किती कालावधी लागेल पण ही सध्या लवकरच होईल असं अपेक्षित आहे।